संभाजीनगर 2026-27 या निवडणुकीत उपाध्यक्ष या पदासाठी उभा आहे. आणि मला सर्व वकील बांधवांसाठी वेगळं असं वेगळं इच्छितो की दिवसेंदिवस वकिलांची संख्या वाढत चाललेली आहे आणि बेकारी वाढत आहेत. सध्या तरी ज्युनियर सूटमध्ये वकिलांसाठी काही सुविधा नाही आहे. बाहेरून भरपूर वकील बांधव कोणी खेडेगावातून वस्तीतून शिकून स्वतःचं प्रोग्रेस करण्यासाठी शहरी भागात येण्यासाठी आणि स्वतंत्र आणि सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारे व्यवसायासाठी पार्टिसिपेट होण्यासाठी येत असतो. परंतु दिवसेंदिवस कोरोना काळाचं जर बघितलं गेलं आहे तर कोरोना काळापासून वकिलांचे व्यवसायात खूप मोठा परिणाम आहे. त्यामध्ये बरेच ज्युनियर बांधव एक्सपायर झालेला आहे. तरीसुद्धा दिवसेंदिवस बेकारी वाढण्यासाठी वकिलांसाठी जे प्रोटेक्शन ॲक्ट काढलेलं आहे त्यामध्ये कुठंतरी ज्युनियरना 2-5 हजार रुपये पर मंथली 2-3 वर्षासाठी हवे असून किंवा जे संख्या वकिलांसाठी जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर यामध्ये बरोबर बांधवांना आता आम्ही रजिस्टर वकील आहोत बारमध्ये DBAमध्ये. परंतु आम्हाला बसण्यासाठी कुठे जागा नाही. आता मध्यंतरी कार्यक्रम झालेले सुप्रीम कोर्टाचे जेच पण आलेले होते हर्षन मराळे साहेब यांच्या ज्या दिवशी कार्यक्रम झाला त्यामध्ये आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष यांनी घोषित केलेले की जे बांधवांना बसायला जागा नाही त्यांनी लीगल एडच्या बाजूला जे तिथं जागा आहेत तिथं 2-3 मजली बिल्डिंग होणार आहेत वकिलां बांधवांसाठी. ते मंजुरी पण झालेलं आहे, उद्घाटन पण झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जस्टिस वराळे साहेब इथं आलेले होते कार्यक्रमात. म्हणून माझी विनंती आहे की जी बेकारी वाढत चाललेली आहे ती बेकारी कुठेतरी थांबवावा आणि सामान्य लोकांना न्याय मिळावा. न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील मी प्रतिबद्ध राहील. सर तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट ताराचंद भाऊलाल राठोड, जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर यामध्ये उपाध्यक्षपदासाठी आहे. ठीक आहे.